नमस्कार मित्रांनो, आज आपण लोकसंख्या भूगोलातील प्रकरण क्रमांक 2 अभ्यासतोय. त्या प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या वाढ व वितरण. आणि या प्रकरणातील लोकसंख्या वितरण, लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक, हा मुद्दा आपण पाहिला. या प्रकरणामध्ये प्रमुख 4 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या वितरण, लोकसंख्या वाढ, न्यूनतम, पर्याप्त व अतिरिक्त लोकसंख्या संकल्पना, असे 4 प्रमुख मुद्दे किंवा 4 प्रमुख भाग केलेले आहेत. यातील आपण पहिला भाग लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी आपण पूर्ण केले आहे. जरी याचे भाग वेगवेगळे असले तरी सुद्धा यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. एकाच्या अभ्यासाशिवाय दुसऱ्याचं महत्त्व आपल्याला समजत नाही. उदाहरणार्थ, लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक अभ्यासल्याशिवाय लोकसंख्येचं वितरण आपल्याला समजत नाही. लोकसंख्येचं वितरण असमान का आहे, विषम का आहे, सर्व ठिकाणी सारखं का नाही, बराच भूभाग हा पृथ्वीवरील निर्मनुष्य आहे, तर काही भूभाग हा अत्यंत दाट लोकवस्तीने व्यापलेला आहे. यालाच आपण लोकसंख्या वितरण म्हणतो. परंतु हे जे काही असमान वितरणाच्या पाठीमागची जी काही कारण आहेत मित्रांनो, ही सर्व कारण लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये लपलेले आहेत आणि त्यांचा आपण अभ्यास अत्यंत सखोल अशा चर्चेतून संपन्न केला आहे किंवा पूर्ण केला आहे. यामध्ये आपण 3 प्रमुख घटक अभ्यासले. पहिला घटक भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक, दुसरा घटक आर्थिक घटक, तिसरा घटक सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. यामध्ये पहिल्या घटकामध्ये आपण स्थान, प्राकृतिक रचना, प्राकृतिक रचनेमध्ये पर्वत, पठार, मैदान, नंतर आपण हवामान, पाणी पुरवठा, मृदा, नैसर्गिक वनस्पती, खनिजे व ऊर्जा साधन संपत्ती, शिरकाव योग्य प्रदेश, समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश, किनारी प्रदेश, आर्थिक घटक. हा पहिला घटक झाला, प्रमुख घटक झाला. त्याला आपण भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक असं आपण म्हणालो होतो. त्याच्यानंतर आपण आर्थिक घटक आपण अभ्यासला. त्याच्यामध्ये वाहतूक, औद्योगिक विकास,
व्यापार वृद्धी, नागरीकरण, तांत्रिक प्रगती इत्यादी घटकांचा अभ्यास केला. आणि सर्वात शेवटी तिसरा जो घटक होता लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा घटक, तो होतो मित्रांनो सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. याच्यामध्ये सामाजिक घटक, ऐतिहासिक घटक व राजकीय घटक असे 3 आपण घटक केले. या सर्व घटकांचा पुन्हा एकदा नामोल्लेख करण्याचा उद्देश हाच आहे मित्रांनो, की या सर्व गोष्टीवरती लोकसंख्येचं वितरण ठरतं आणि त्याचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. लोकसंख्येचं जे वितरण आहे, या वितरणाशी संबंधित असलेले सर्व घटक आहेत. हे सर्व घटक मित्रांनो लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येची वाढ याशी संबंधित आहेत. याचा अभ्यास करताना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. शिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक असा प्रश्न येऊ शकतो. आपण जर अभ्यासक्रम पाहिला तर प्रत्येक 3 वर्षानंतर अभ्यासक्रम बदलतो. परंतु मित्रांनो मानवी भूगोलाचा अभ्यास गेले अनेक वर्ष आपल्याला शिकावाच लागलेला आहे किंवा अभ्यासक्रमामध्ये तो आहेच. त्यामध्ये लोकसंख्येचा अभ्यास हा निश्चितपणे आहेच. थोडा का असेना परंतु अभ्यास तो आहेच. आणि थोडक्यात नेहमीसाठीच लोकसंख्येचा अभ्यास अभ्यासक्रमामध्ये आहे. इतका हा प्रभावी, इतका हा महत्त्वपूर्ण असणारा घटक आहे. आणि मग पूर्वीपासून जर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा प्रश्न मी आता जो म्हणालो लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा, हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार आलेला आपल्याला पाहायला मिळतो. कधी तो प्राकृतिक घटक स्पष्ट करा म्हणेल, कधी आर्थिक घटक स्पष्ट करा म्हणेल, कधी राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक घटक स्पष्ट करा म्हणेल. परंतु या संदर्भात नेहमी परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न हा असतोच असतो. म्हणजे आता जो आपण घटक अभ्यासला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, हे घटक मित्रांनो वितरणासाठी, वाढीसाठी आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग आपण आज लोकसंख्येच्या वितरणाकडे वळणार आहोत. लोकसंख्या भूगोलात लोकसंख्येचं वितरण आणि घनता यांचा अभ्यास हा मूलभूत आणि अत्यावश्यक आहे. लोकसंख्येचे वितरण आणि घनता यावरच लोकसंख्येची वैशिष्ट्ये अवलंबून असतात. लोकसंख्येचे वितरण म्हणजे मित्रांनो केवळ लोकसंख्येची विभागणी नसून विविध भौगोलिक घटकांचा एकत्रित परिणाम होऊन झालेली ती एक क्रिया आहे. ते भौगोलिक घटक आपण आत्ताच चर्चा केली. आणि बऱ्याच वेळा भौगोलिक घटकाच्या सोबत आर्थिक घटक, सामाजिक घटक, ऐतिहासिक घटक व धार्मिक घटक हे सुद्धा तितकेच क्रियाशील असलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि या सर्व घटकांच्यामुळं आज जगातमध्ये जे काही लोकसंख्येचं वितरण आहे ते भिन्न भिन्न
प्रदेशामध्ये भिन्न भिन्न प्रकारचे आपल्याला पाहायला मिळते. लोकसंख्येच्या भूगोलात बऱ्याच वेळा मित्रांनो वितरण आणि घनता हे दोन्ही शब्दप्रयोग एकत्रित किंवा एकाच अर्थाने वापरलेले पाहावयास मिळतात. परंतु मित्रांनो वितरण आणि घनता हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. वितरण स्पष्ट करण्यासाठी घनतेचा आधार घेतला जातो, तर काही वेळेस फक्त जसे आहे तशा लोकसंख्येच्या आकड्यांचा आधार घेतला जातो. म्हणून लोकसंख्या वितरण व लोकसंख्या घनता हे दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. हे आपण या ठिकाणी प्रथम लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु मित्रांनो लोकसंख्येचं वितरण स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्येची घनता अधिक प्रभावी ठरते आणि त्या आधारेच लोकसंख्येचं वितरण स्पष्ट करण्यास लोकसंख्येच्या तज्ज्ञांना, लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासकांना आवडते. आणि म्हणून बऱ्याच पुस्तकातून आपल्याला लोकसंख्येचं वितरण हे घनतेच्या आधारे, लोकसंख्येच्या घनतेच्या आधारे स्पष्ट केलेलं पाहायला मिळेल. काही पुस्तकातून आपल्याला दोन्ही प्रकारचे आपल्याला वितरण पाहायला मिळेल. उदाहरणार्थ निराली प्रकाशनचं मानवी भूगोलाचं एक पुस्तक आहे जे तुम्हाला संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासाला आहे. त्याच्यामध्ये सौदे आणि कोळेकरनी लोकसंख्या वितरण मित्रांनो लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे स्पष्ट केलेलं आहे आणि दुसऱ्याही प्रकारे म्हणजे लोकसंख्येच्या घनतेच्या आधारेही स्पष्ट केलेलं आहे. बऱ्याच पुस्तकातून तुम्हाला ते लोकसंख्येच्या घनतेच्या आधारे स्पष्ट केलेलं पाहावयास मिळेल. मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी हे मुद्दाम सांगतोय. कदाचित तुम्हाला वाटेल की हा सगळा वेळेचा अपव्यय आहे, परंतु नाही. तुम्ही जेव्हा आमचे लेक्चर श्रवण करून स्वतः अभ्यासाला बसाल, अनेक पुस्तकं उघडाल, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न तुमच्यासमोर उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला हे वितरण घनता ह्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत आणि वितरण लोकसंख्येची जशीच्या तशी आकडेवारीच्या साह्यानं स्पष्ट केलं जातं व घनतेच्या साह्यानं स्पष्ट केलं जातं, हे मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि आपणही तशा प्रकारचं अभ्यास किंवा तशा प्रकारची चर्चा आपण पुढं करणार आहोत. लोकसंख्येची जी काही अभ्यास किंवा लोकसंख्येचे जे काही वितरण आहे, या वितरणामध्ये विशेषतः नैसर्गिक, आर्थिक आणि सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय हे सर्व घटक वितरणास कारणीभूत असलेले पाहायला मिळतात. आणि याच्या आधारे आपल्याला लोकसंख्याचं जे वितरण आहे हे भिन्न भिन्न पाहायला मिळतं, हे पुन्हा मी एकदा स्पष्ट करतो. लोकसंख्या मध्ये जो काही मानव आहे हा एक क्रियाशील असणारा घटक आहे आणि त्या क्रियेमध्ये अर्थार्जन ही क्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण असते. आणि मित्रांनो त्या अर्थार्जनावरती हे सगळे जे काही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आहेत आपण अभ्यासलेले, हे घटक
अत्यंत क्रियाशीलपणे प्रभाव टाकतात आणि त्यातूनच जे काही निष्पन्न होतं म्हणजे अर्थार्जनाला, मानवाच्या अर्थार्जनाला जर वेग मिळत असेल, चालना मिळत असेल, गती मिळत असेल, तर त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण किंवा लोकसंख्या ही चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. लोकसंख्येची घनता सुद्धा दाट पाहायला मिळते. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तरी सुद्धा आपल्याला या सर्व घटकांच्यामुळं, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांच्यामुळं आज जगातील जे काही लोकसंख्येचं वितरण आहे हे फारच विषम स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वसाधारणपणे जगाचा 50% भाग मित्रांनो मानवविरहित, दुसऱ्या शब्दामध्ये निर्मनुष्य असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर 25% भागामध्ये अतिशय दाट लोकवस्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि उर्वरित 25% भागामध्ये जी काही लोकवस्ती आहे किंवा लोकसंख्येचं वितरण आहे हे अत्यंत विरळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे लोकसंख्येचं वितरण आपल्याला जगाच्या पाठीवरती विषम असलेलं पाहायला मिळतं. तर हे जे काही वितरण आहे हे वितरण मित्रांनो, लोकसंख्येचं वितरण लोकसंख्येच्या जी काही वास्तव आकडेवारीनुसार स्पष्ट केलं जातं आणि त्याचबरोबर लोकसंख्येच्या घनतेनुसारही स्पष्ट केलं जातं. म्हणून आपण लोकसंख्येची वास्तव आकडेवारी तर आपल्याला त्याच्याविषयी अधिक माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु लोकसंख्येच्या घनतेची थोडीशी ओळख करून घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि ही घनता म्हणजे काय, लोकसंख्येची घनता म्हणजे काय, हे आपण या ठिकाणी पाहूया. आपल्यासमोर लोकसंख्येच्या घनतेची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे लोकसंख्येची घनता एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकसंख्येला संबंधित प्रदेशातील क्षेत्राने भागून मिळवली जाते. लोकसंख्या आणि क्षेत्र यांचे ते गुणोत्तर असते. पहा मित्रांनो, लोकसंख्या स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे की एखाद्या प्रदेशातील आपल्याला लोकसंख्या माहीत असावी लागते आणि त्या लोकसंख्येसोबतच त्या प्रदेशातील असणार जी काही त्या प्रदेशातील असणार जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळही आपल्याला माहीत असावं लागतं. तरच आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येची जी काही घनता आहे ती घनता स्पष्ट करता येते. दुसऱ्या शब्दात विशिष्ट एकक क्षेत्रात किती लोकसंख्या सामावलेली आहे यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी किंवा अधिक सोप्या पद्धतीनं आकलन होण्यासाठी याचं सूत्र आपल्या समोर दिलेलं आहे. हे सूत्र पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे लोकसंख्येच्या घनतेचं आकलन होणार आहे. लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ. आणि ही जी काही लोकसंख्येची घनता आहे ही घनता दर चौरस किलोमीटरला किंवा दर चौरस मैलाला काढली जाते. मित्रांनो, लोकसंख्येची घनता काढण्यासाठी फक्त प्रदेशातीलच असं नाही, जशा प्रकारचे आपल्याला घनता काढायचे आहे तशा प्रकारचे हे शब्द प्रदेशाच्या ठिकाणीचे शब्द बदलतील. म्हणजे समजा की आपल्याला
देशाची लोकसंख्याची घनता काढायची आहे. तर देशातील एकूण लोकसंख्या भागिले देशाचे एकूण क्षेत्रफळ आणि त्यामुळं आपल्याला जी काय आकडेवारी प्राप्त होईल ती लोकसंख्येची घनता असेल. मग राज्याचे असेल तर राज्यातील लोकसंख्या भागिले राज्याचे क्षेत्रफळ, खंड असेल तर खंडातील लोकसंख्या भागिले खंडाचे एकूण क्षेत्रफळ, एखाद्या जिल्ह्याची लोकसंख्या काढायची आहे तर जिल्ह्यातील लोकसंख्या भागिले जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ. अशा प्रकारे लोकसंख्येची घनता काढण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य, देश, खंड, एक संपूर्ण पृथ्वी या सर्वांची लोकसंख्येची घनता याच सूत्रानं काढली जाते. मित्रांनो, सर्वप्रथम अत्यंत एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की लोकसंख्येच्या घनतेचा किंवा वितरणामध्ये लोकसंख्येची जी काही घनतेच्या आधारे लोकसंख्येचं वितरण स्पष्ट करण्याची जी काही कल्पना आहे, ही कल्पना सर्वप्रथम 1837 मध्ये हेनरी डी हार्नेसने प्रथम मांडली आणि त्यानं ही जी काही संकल्पना मांडलेली आहे, ही संकल्पना त्याच्या प्रदेशामधील रेल्वेच्या नकाशे तयार करण्यासाठी ही कल्पना प्रथम त्यानं आयर्लंडमध्ये मांडलेली आहे. आणि ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना नंतर लोकसंख्येच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे. लोकसंख्येच्या वितरणाच्या अभ्यासात लोकसंख्या घनतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण लोकसंख्येच्या घनतेशिवाय लोकसंख्या वितरणाचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. लोकसंख्या भूगोल ही भूगोलशास्त्राची अलीकडच्या काळातील महत्त्वपूर्ण शाखा आहे. ही शाखा स्वतंत्रपणे अभ्यासण्याच्या अगोदर लोकसंख्या वितरणाची गुंतागुंत सोडविण्याचा अनेक तज्ञांनी प्रयत्न केला. त्यासाठी अनेक संख्याशास्त्रीय पद्धती वापरण्याचा प्रयत्न केला गेला. लोकसंख्या अभ्यासाच्या महत्त्वाच्या दृष्टीने लोकसंख्या वितरण अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि हे वितरण स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्येची घनता ही संकल्पना जेव्हा मित्रांनो उदयास आली, वापरात आली, तेव्हा खऱ्या अर्थानं लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास पूर्ण झाला. त्याचं कारण असं मित्रांनो की लोकसंख्येची घनता ही संकल्पना जोपर्यंत अस्तित्वात नव्हती तोपर्यंत
आपल्याला एखाद्या प्रदेशातील, एखाद्या देशातील, एखाद्या खंडातील जी काही वास्तव लोकसंख्या आहे ती वास्तव लोकसंख्या, तिचे आकडे एवढंच आपण सांगू शकत होतो. परंतु प्रत्येक चौरस किलोमीटरला सरासरी किती लोक आहेत किंवा एक चौरस किलोमीटर प्रदेश सरासरी किती लोकांच्या वाट्याला येतो हे आपल्या लक्षात येत नव्हते. आणि त्यामुळं लोकसंख्येचं वितरण आकलन होणं थोडंसं अवघड झालं होतं. आणि ही संकल्पना जेव्हा वापरात आली तेव्हा मग आपल्याला लोकसंख्येचं वितरण किंवा त्याचं आकलन, त्याची समज अधिक स्पष्ट झाली. आणि मग पुढं साधारणपणे आपण लोकसंख्येची जी काही वितरण आहे हे वितरण कसं सांगू लागलो? दाट लोकवस्ती किंवा दाट लोकसंख्या, काही म्हणा, वस्ती म्हणा, लोकसंख्या म्हणा, मध्यम लोकवस्ती किंवा मध्यम लोकसंख्या, विरळ लोकवस्ती किंवा विरळ लोकसंख्या, अशा प्रकारे आपण याचे प्रकार करू लागलो. आणि त्यातून आपल्याला अंदाज येऊ लागला की किती लोकसंख्या प्रति चौरस किलोमीटरला त्या प्रदेशात आहे हे आपल्याला समजून येऊ लागलं. आणि त्या आधारे आपल्या याही गोष्टी लक्षात येऊ लागल्या की त्या भौगोलिक प्रदेशामध्ये असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करण्यास ही लोकसंख्या पुरेशी आहे का अपुरी आहे, का नैसर्गिक साधनसंपत्तीपेक्षा ही लोकसंख्या जास्त आहे, याचा आपल्याला अंदाज येऊ लागला, हे आपल्या लक्षात येऊ लागले. आणि म्हणून मित्रांनो, लोकसंख्येची जी काही घनता आहे ही संकल्पना आल्यानंतर खऱ्या अर्थानं लोकसंख्येचं वितरण किंवा त्याचा अभ्यास करणं आपल्याला सोपं झालं. तेव्हा लोकसंख्येची घनता म्हणजे काय, ती कशी काढली जाते, लोकसंख्येच्या घनतेचं महत्त्व काय, हे आपण पाहिल्यानंतर इथं आपल्याला वेळ संपत असल्यामुळं थांबणं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद.